अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जगाचा जर विचार केला ना महाराज आपण, तर जगाच्या बाबतीत 3 वर्ग आढळतात. पहिला वर्ग काम न शोधणारा, दुसरा वर्ग काम शोधणारा व तिसरा वर्ग काम घेऊनच जन्माला येणारा. पहिला वर्ग कोणता होता? काम न शोधणारा. पहिला वर्ग आहे काम न शोधणारा. जगात असा एक वर्ग आहे की व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत तरीही न करणारा. देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी मंगळ गाजते, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करी जीव, विषयी गोंधळ गाजतसे, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किंवा, नुपते नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेह. वास्तविक माणसाचा देव आहे, धर्म आहे, जप आहे, तप आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, तरीही काही माणसं करीत नाही. महाराज अशा माणसाचे जीवन म्हणजे पशुतुल्य आहे. भक्ती विन पशु कशाची वाढला, भक्ती विन पशु कशाची वाढला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
दुसरा वर्ग काम शोधणारा. हा वर्ग म्हणजे प्रयत्नशील आहे. व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी या शहरात जाय, त्या शहरात जाय, हा कोर्स कर, तो कोर्स कर, या पुढाऱ्याकडे जाय, त्या पुढाऱ्यांकडे जाय, सारखाच हटत असतो. तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी हे साधन, ते साधन, हा देव, तो देव, संत, सेवा, भक्ती, शरणागती करून लाभ प्राप्त करून घेतो, असा हा दुसरा वर्ग आहे. आता तिसरा वर्ग काम घेऊनच जन्माला येणारा. तिसरा वर्ग काम घेऊनच जन्माला येणारा जगात असा एक वर्ग आहे की व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत तरीही न करणारा. जगात असा एक वर्ग आहे की संतांचा व देवाचा व दोन्हीही काम घेऊन जन्माला येतात, पण काही स्वतंत्र तर काही परतंत्र आहे. जसे सप्तऋषी. सप्तऋषी हे काम घेऊन जन्माला आले पण परतंत्र होते. स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत, आपले डोकं घडविणारा ब्रह्मदेव फार हुशार. एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखे एकाचे हातपाय नाही, एकासारखे एकाची वर्तणूक सुद्धा नाही. महाराज, कुणाची वर्तणूक काही तर कुणाची वर्तणूक काही. इतक्या लोकांची वर्तणूक मी एकटी काय सांगणार हो. यांची नामे ही अनारीसे वर्तनी, विषही सिनाने आठवी यांचे, कुलाल हाडाचा बाप हाडाचा अखंड घडतो मडके रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रमाणे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचे काम घेऊन आले, पण हे सृष्टी निर्माण करण्याचे काम आपल्याकडे यावे म्हणून दक्ष प्रजापती महाराजांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना नारदाने उपदेश केला. महाराज, दक्ष प्रजापती महाराज, जीव, जंतू, प्राणी व सृष्टी निर्माण करण्याकरता तपश्चर्या करू नका. त्यापेक्षा निवृत्ती मार्गाने आचरण करा. प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ नाही महाराज. जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असताना तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहेत. जसे टोळधार पक्षी, हा एका दिवसातून लाखाच्या वर अंडी घालतो. ठेकून त्याला दुसरं नाव खटमल्ल आहे. आता खटमल्ल म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? नाही माहित. तर खटमल्ल म्हणजे खाटेवरचा मल्ल. हा एका दिवसातून 9 वेळा अजून काही पशु आहेत. तर महाराज, प्राणी निर्माण करण्याकरता तपश्चर्या करू नका. त्यापेक्षा निवृत्ती मार्गाने आचरण करा. गुरु गृही राहून आत्मज्ञान प्राप्त करून उद्धार करून घ्या, असा नारदाने उपदेश केला. पण त्याचे समाधान झाले नाही, तर उलट राग आला. असो, काम घेऊन जन्माला आले ब्रह्मदेव, पण परतंत्र होते. स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत. महाराज स्वइच्छेने येतात व स्वइच्छेने जातात. उदाहरणार्थ नाथ महाराज आहेत. नाथ महाराज आटोपले म्हणजे ते मरण पावले. त्याची प्रेत यात्रा निघाली. खूप खूप समाज होता. एका बाईची मुलगी पहिल्यांदाच सासरी जात होती. ती बाई म्हणाली, नाथ, आजच कसे आटोपले? माझी मुलगी पहिल्यांदाच सासरी जाणार आहे. तिला हा अपशकुन आहे. तेव्हा लीला प्रभूची नाथ महाराज उठून बसले व म्हणाले, बाई, जाऊ दे तुझी मुलगी सासरी. मी आजच मैदानाला हवे असे काही नाही, मी उद्या मरेल. असे संत स्वइच्छा म्हणणे आहेत. देव आणि संत स्वतंत्र आहेत. तर हे काम घेऊन जन्माला आले. तर कोणते काम घेऊन जन्माला आले? तर संत तुकाराम महाराज प्रथम चरणात सांगतात, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन.